नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, नेहमीप्रमाणे 12 मार्चला सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन पक्षांची जी धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव यावरून हाणामारी लागलेली आहे त्याची केस सुनावणीला येणार होती. अर्थात गेली जवळजवळ 2.5-3 वर्ष ही केस नित्य नेमाने सुनावणीला येत असते आणि त्या केसला एक तारखेची लाथ मारून परत अडगळीत ढकलून दिलं जातं. आणि खरं बघायला गेलं तर खुद्द एकनाथ शिंदे ज्यांच्याकडे आज अधिकृतपणे शिवसेना हे पक्षाचं नाव आहे, धनुष्यबाण ही पक्षाची अधिकृत निशाणी ज्या एकनाथ शिंदेकडे आहे, त्यांना या केसमध्ये या सुनावणीमध्ये फार तर स्वारस्य आहे असं अजिबात दिसत नाही. कारण शिंदे असोत, त्यांचे सहकारी असोत, त्यांच्या पक्षाचे नेते प्रवक्ते असोत, त्यांच्या तोंडून तुम्हाला चुकूनही सुप्रीम कोर्ट काय तो निकाल देईल, आम्हाला न्याय मिळालेला आहे, तो न्याय सुप्रीम कोर्टामध्ये कायम राहील वगैरे वगैरे अशी कुठलीही भाषा किंबहुना सुप्रीम कोर्टातल्या केस बद्दल अधिकृत शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून एक चकार शब्द उच्चारला जात नाही महिनोन महिने. दुसऱ्या बाजूला त्याचे याचिकाकर्ते म्हणजे केसमध्ये एकनाथ शिंदे हे प्रतिवादी आहेत आणि वादी म्हणजे याचिकाकर्ते उद्धव ठाकरे यांचा पक्ष आहे, ज्याला जनता उबाठा शिवसेना म्हणून ओळखते. आपला बाप पळवला, आपला पक्ष पळवला, आपलं पक्ष चिन्ह पळवलं म्हणून सदोदित रडून रडून आता उद्धव ठाकरे सुद्धा कंटाळलेले आहेत. कारण मध्यंतरी लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदा अशा निवडणुका होऊन गेलेल्या आणि आता जवळजवळ पुढली 3 वर्ष कुठल्याही निवडणुका होण्याची शक्यता नाही. त्यामुळे पक्षाचं नाव मिळालं काय नाही मिळालं काय त्याचा आत्ता तरी आपल्याला फायदा नाही, हे उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या निकटवर्तीय पक्ष नेत्यांना कळलेलं आहे. आणि म्हणून त्यांना या सगळ्या गोष्टीचं अजिबात कौतुक वाटेन असं झालंय. त्यामुळे चुकून कुठेतरी एखादा विषय निघाला कोर्टाचा वगैरे तर शिवसेनेचे प्रवक्ते त्यावर भाष्य करतात, बघू कधी न्याय मिळेल तो वगैरे 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 सोडून द्या. किंवा उद्धव ठाकरे सुद्धा कुठेतरी भाषणामध्ये सुप्रीम कोर्ट काय करतंय वगैरे वगैरे खिशात घातलं. पण त्या पलीकडे नित्यनेमाच्या राजकीय जीवनामध्ये उद्धव ठाकरेंकडून सुद्धा त्या सुप्रीम कोर्टातल्या केस बद्दल चकार शब्द उच्चारला जात नाही. पण मित्रांनो, एक गोष्ट असते ना की तुमच्या घरात तुम्ही जर कुत्रं पाळलेलं असेल तर तुमच्या दारावर एखादा फेरीवाला येवो किंवा कुठला पाहुणा येवो, त्याचा नुसता जवळ येतो असा सुगावा लागला तर तात्काळ तुम्ही पाळलेलं कुत्रं भुंकायला लागतं. आणि कुत्रं भुंकतंय म्हणजे दाराच्या आसपास कोणतरी आलाय, घोटाळतोय असं मालकाला अंदाज येतो. अर्थात मालक वर्तमानपत्र वाचत असेल, टीव्ही वगैरे बघत असेल तर उठून दार उघडायला वगैरे येत नाही, बेल वाजायची प्रतीक्षा करतो. पण कुत्रा मात्र भुंकायचा थांबत नाही. जोपर्यंत दारापर्यंत आलेला फेरीवाला किंवा पाहुणा हा दारापासून सुरक्षित अंतराच्या पलीकडे निघून जात नाही, दिसेनासा होत नाही, तोपर्यंत ते कुत्र बेंबीच्या देठापासून ओरडून भुंकत राहत. या सुप्रीम कोर्टात शिंदे ठाकरे केसची अवस्था नेमकी तशी झालेली आहे. त्याविषयी ना उद्धव ठाकरेंना फिकीर आहे, चिंता आहे, ना एकनाथ शिंदेना त्याची पर्वा आहे. पण ज्या वेळेला पूर्वी कधीतरी दिलेली तारीख जवळ येते आणि सुप्रीम कोर्टाच्या त्या ठराविक खंडपीठाच्या विषय तालिकेवर या केसचा नंबर पडतो तेव्हा तात्काळ अशी काही पाळीव कुत्री भुंकायला सुरुवात करतात.
बघा आता काय होतंय, तारीख येईल की नाही, नंबर 40वा आहे, तो सुनावणीला येईल सुद्धा की नाही, वगैरे 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 सुरू होतं. अनेकदा तो नंबर येत नाही. आतापर्यंत कमीत कमी 8-10 प्रसंग दिवस असे आहेत की ती तारीख होती आणि ती तारीख आली असताना तो दिवस मावळतो, पण केस सुनावणीला सुद्धा येत नाही. एक दोनदा असं झालं की कोर्टाने तो विषय घेतला, पण म्हणाला हे सलग सुनावणी करून ऐकलं पाहिजे आणि हा विषय निकाली काढला पाहिजे. पण आत्ता आम्हाला वेळ नाही. आमच्या समोर अनेक यापेक्षा अत्यावश्यक आणि गंभीर असे विषय आहेत आणि त्यामुळे आत्ता आम्ही या केसच्या सुनावणीला सुरुवात करू शकत नाही. आणि म्हणून तारखा देत 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 मला ते 2-2.5 वर्ष निघून गेलेली आहे. अशा वेळी 12 मार्चला ही सुनावणी होणार. पण मी तुम्हाला सांगितलं की घर कधी विषय गंभीरपणे घेत नाही, पण कुत्र्याला मात्र तो समोरचा माणूस दिसेनासा होईपर्यंत भुंकल्याशिवाय चैन पडत नाही. तसे या विषयामध्ये आपला जीव अडकलेले काही लोक आहेत. त्यामध्ये काही पत्रकार आहेत, काही रिपोर्टर आहेत, काही विश्लेषक आहेत, तसेच काही वकील मंडळी सुद्धा आहेत. जशी तारीख जवळ येते तसतसा त्यांचा जीव कासावीस व्हायला सुरुवात होतो आणि ते भुंकायला सुरुवात करतात आणि तारीख जाऊन एक दिवस उलटेपर्यंत ते भुंकतच राहतात. आताही तसंच झालं. 12 मार्चला ही तारीख होती आणि खंडपीठाच्या तालिकेवर 40 नंबरची केस म्हणून त्याची नोंद झालेली होती. तर पहिली सुरुवात आदल्या दिवशीच झाली. जर तारीख नंबर 40वा असेल तर याची सुनावणी अजिबात शक्य नाही, असा ओरडाओरडा सुरू झाला. पण झालं असं की 12 तारीखला अचानक खंडपीठाने तो विषय घेतला आणि दोन्ही बाजूचे वकील म्हणजे शिंदेचे मुकुल रोहटगी आणि उद्धव ठाकरेंचे कपिल सिब्बल या दोघांची थोडीशी बातचीत केली की बाबा तुम्हाला किती वेळ लागेल. कपिल सिब्बल म्हणाले मला 3 तास लागतील. तेव्हा कोर्टाने सांगितलं तुमच्यासारखा इतका हुशार चतुर माणूस त्याला 3 तास कशाला लागतात. तर कपिल सिब्बल म्हणाले ठीक आहे मी 2 तासात आवरेन. नाही नाही 2 तास तरी कशाला पाहिजे, 1 तासात तुम्हाला करता आलं पाहिजे. कपिल सिब्बलांनी 1 तास सुद्धा कबूल केला आणि शेवटी लवकरच लवकरच याची सुनावणी घेण्याचं आश्वासन देत त्याला परत एकदा बिनतारखेची लाथ मारून खंडपीठाने ती केस अडगडीत फेकून दिली. आता कधी सुनावणी होणार कोणाला माहित नाही, कोणाला माहित नाही. ज्या वेळेला कधी तिथल्या रजिस्ट्रारला सद्बुद्धी होईल तेव्हा परत ही ठाकरे शिंदे केस ही खंडपीठाच्या तालिकेवर लागेल आणि परत मग झोपी गेलेले भुंकणारे जागे होतील. खरं म्हटलं ना मित्रांनो, तर या विषयाचा निकाल लागून शिंदेचं काहीही नुकसान होण्याची शक्यता नाही. अगदी निकाल ठाकरेंच्या बाजूने लागला तरी एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या पक्षाचं कुठलंही नुकसान संभवत नाही. कारण ज्या आधारावर शिंदे यांना शिवसेना ह्या पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह देण्यात आलेलं आहे, ती विधानसभा अस्तित्वात नाही. त्यामुळे त्यांचं आता काही नुकसान होऊ शकत नाही. आज जे एकनाथ शिंदेच्या खात्यामध्ये 57 आमदार निवडून आलेले आहेत, ते धनुष्यबाण या निशाणीवर निवडून आलेले असले, शिवसेना या नावाने निवडून आलेले असले तरी त्यांना निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी म्हणजे एबी फॉर्म देणाऱ्या व्यक्तीचं नाव एकनाथ शिंदे आहे. आणि केसमध्ये ज्या 40 आमदारांच्या अपात्रतेचा विषय आहे, त्या 40 आमदारांना ती 2019 ची निवडणूक लढवण्यासाठी
उमेदवारी देणारे आणि एबी फॉर्मवर सही करणाऱ्या व्यक्तीचं नाव उद्धव ठाकरे होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सहीने ज्यांना उमेदवारी आणि पक्ष चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळालं निवडणुकीपूर्वी, ते आमदार आज अस्तित्वात नाहीत. आणि त्यामुळे त्या आधारावर आजचा जो एकनाथ शिंदे यांचा पक्ष आणि जे 57 आमदार आहेत त्यांना अपात्र वगैरे ठरवण्याचा कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाकडे नाही. सुप्रीम कोर्टच काय, कोणाकडेच नाही, कोणाकडेच नाही. कारण आजचे जे 57 आमदार एकनाथ शिंदे यांच्या खात्यात पक्षात आहेत त्या प्रत्येकाला एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिलेली आहे. त्यांना निवडणूक लढवण्यासाठी पक्षचिन्हाचा अधिकार हा एकनाथ शिंदे यांच्या सहीने मिळालेला आहे, उद्धव ठाकरे यांच्या सहीने मिळालेला नाही. सबब जी केस सुप्रीम कोर्टामध्ये आहे त्या सुप्रीम कोर्टामध्ये ज्या आमदारांना अपात्र ठरवावं असा आग्रह आहे ते आमदार आज अस्तित्वातच नाहीत, अस्तित्वात नाही. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो. जयललिता यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप होता. खालच्या कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं, त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन तुरुंगात जावं लागलं. पण त्यांनी हायकोर्टात अपील केलं होतं आणि हायकोर्टामध्ये त्यांच्या बाजूने निकाल लागला. जयललिता तुरुंगातून बाहेर आल्या, परत मुख्यमंत्री झाल्या. पण हायकोर्टाच्या निकालाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात अपील करण्यात आलं. दरम्यान तमिळनाडूच्या निवडणुका झाल्या, जयललिता त्यांनी परत एकदा निवडणूक जिंकली, त्या मुख्यमंत्री झाल्या. पण सुप्रीम कोर्टातल्या अपिलावर निकाल होईपर्यंत जयललिता यांचं निधन झालं होतं. सबब जयललितांवर पुढला खटला चालवला गेला नाही. त्यांच्या सह आरोपी ज्या शशिकला होत्या त्यांच्यावर खटला चालवला गेला. त्यामुळे जे आमदार आज आमदारच नाहीत, म्हणजे तेच लोक परत एकदा आमदार आहेत, पण ते उद्धव ठाकरे यांच्या सहीमुळे उमेदवारीमुळे आमदार झालेले नाहीत, ते एकनाथ शिंदे यांच्या सहीमुळे आणि त्यांनी दिलेल्या उमेदवारीमुळे आमदार झालेले आहेत. त्यांचा बालबाका सुप्रीम कोर्ट करू शकत नाही. म्हणून ही केस चालवायची नाही का, चालवावी. पण या केसला अकॅडमिक म्हणतात. अकॅडमिक याचा अर्थ या केसचा जो निकाल होईल त्याच्या आधारावर पुढे अशा प्रकारे एखाद्या आमदाराने किंवा अनेक आमदारांनी पक्षांतर केलं तर त्यावेळेला कोर्टाने किंवा निवडणूक आयोगाने काय भूमिका घ्यावी याचं मार्गदर्शक तत्व ठरवण्यापुरता या निकालाचा उपयोग असेल. पण आजच्या परिस्थितीमध्ये त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर किंवा त्यांच्या आमदारावर कुठला विपरीत परिणाम होऊ शकत नाही, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. आणि ती पत्रकार किंवा काही दिवट्या वकिलांनी ती लक्षात घेतली नाही, तरी एकनाथ शिंदे यांनी ती लक्षात घेतलेली आहे. त्यामुळे ते औपचारिकरित्या निवडणूक लढवत आहेत, आपला केस लढवत आहेत. आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा आज कसलाही उपयोग नसलेली ती केस लढवत आहेत. कारण बघा, एकनाथ शिंदे खोटारडा पाडला की नाही हे उद्धव ठाकरेंना दाखवायचं. या पलीकडे त्या खटल्यामध्ये काहीही महत्वाची गोष्ट होणार नाहीये, घडणार काही नाहीये. मग इतका आग्रह का आहे, तर तो समजून घेण्यासारखा आहे. उद्धव ठाकरे यांचं म्हणणं जे आहे ते म्हणणं असं आहे की तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला. कारण उद्धव ठाकरे हे सुद्धा आता गेल्या जवळजवळ 3-4 वर्षापासून उबाठा शिवसेना नावाचा वेगळा पक्ष चालवत आहेत. त्यांच्या पक्षाला नवीन नाव मिळालेलं आहे. त्यांच्या पक्षाला मशाल हे वेगळं निवडणूक चिन्ह मिळालेलं आहे. त्यावर त्यांनी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महापालिका या निवडणुका लढवलेल्या आहेत.
नव्या चिन्हावर त्यांना मतं मिळालेली आहेत आणि धनुष्यबाण चिन्हावर शिंदे यांना मतं मिळालेली आहेत. त्यामुळे चिन्ह परत मिळालं तर आपल्याला मतं वाढतील, हा खुळा आशावाद उद्धव ठाकरे यांच्याकडे नाहीये. त्यांची अपेक्षा एवढीच आहे की धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याला मिळणार नसेल तर ते कमीत कमी गोठवलं जावं. एकनाथ शिंदेना शिवसेना हे नाव, म्हणजे फक्त 4 अक्षरी शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेना मिळावं, ही उद्धव ठाकरे यांची पोटदुखी आहे. आपल्या पित्याच्या पक्षाला मिळालेलं अधिकृत चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, ही उद्धव ठाकरे यांची पोटदुखी आहे. आणि म्हणून ते आम्हाला दिलं नाही हरकत नाही, पण ते मातीमोल करून टाका, ते फ्रीज करा, गोठवून टाका, एकनाथ शिंदेला पण देऊ नका. एवढ्यासाठी उद्धव ठाकरेंना त्या याचिकेमध्ये, त्या सुनावणीमध्ये रस आहे. याला विध्वंसक वृत्ती म्हणतात. जर तुम्हाला आज मशाल या निशाणीवर मतं मिळत असतील तर मग एकनाथ शिंदेचा द्वेष करणं, त्यांच्या नुकसानासाठी रोजच्या रोज प्रार्थना करत राहणं, यापेक्षा आपला पक्ष वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काम केलं तर कदाचित मुंबई महापालिकेत यापेक्षा अधिकचं यश त्यांना मिळवता आलं असतं. पण विघ्न संतोषामध्ये इतकी रममाण झालेली माणसं असतात आणि मग आपापल्या विकृत हेतूसाठी त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवणारे लोक पण असतात. त्यात वकील असतात, पत्रकार असतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही केस अशी ढकलली 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 जाईल, त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. हे मी गेली 3 वर्ष सातत्याने सांगतोय. कदाचित हा 15-20वा पण व्हिडिओ असेल त्या विषयावर. यातून उद्धव ठाकरे यांच्या हाताला काही लागणार नाही, एकनाथ शिंदे यांचं कुठलंही नुकसान होणार नाही, हे तथ्य आणि सत्य मी वारंवार सांगत आलोय. पण खोटा आशावाद असतो, खुळा आशावाद असतो की काहीतरी चमत्कार घडेल आणि त्याचे डोळे फुटतील. मला एक अशी जाता जाता गमतीदार गोष्ट आठवली म्हणून सांगतो. एकदा एका विघ्न संतोषी माणसावर देव प्रसन्न झाला आणि म्हणाला, वत्सा तुला काय पाहिजे ते मागून घे, आज मी तुझ्यावर प्रसन्न झालेला आहे. आता हा भक्त हा मुळात विघ्न संतोषी आहे, त्यामुळे आपलं काहीतरी भलं करून घ्यावं यासाठी मागणी करावी, वरदान मागावं, तर त्याला ते सुचेना, तो डोकं खाजवायला लागला. एवढ्यात देव म्हणाला, बघ तू जे काय मागशील ते तुला मिळेलच, पण जे तुला मिळेल त्याच्या दुप्पट तुझा जो समोरचा शेजारी आहे, ज्याला तू शत्रू मानतोस, त्याला तुझ्या दुप्पट मिळेल. आता डोकं खाजवून हा विघ्न संतोषी म्हणतो, देवा माझा डावा हात तोडून टाक. म्हणजे अपेक्षा काय, समोरच्या शत्रू शेजाऱ्याचे दोनही हात तुटावेत. विघ्न संतोषी वृत्ती ही अशी असते. आपल्याला काय मिळतंय ते घेण्यापेक्षा दुसऱ्याच्या नुकसानामध्ये, दुसऱ्याच्या त्रासामध्ये जे आनंद शोधतात त्यांना विघ्न संतोषी म्हणतात. आणि या सगळ्या सुप्रीम कोर्टात लटकलेल्या शिवसेना खटल्याचं प्रकरण जे आहे ते खाजवून 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 जखम वाढवण्याचं काम असे काही विघ्न संतोषी करत असतात. आणि त्यामुळे परत एकदा ही धनुष्यबाणाची शिंदे ठाकरे केस तारखेच्या जंजाळात येऊन अडकली आहे. कधी तिचा निकाल लागेल, कधी त्याची सुनावणी होईल, ईश्वर जाणे. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.